नमस्कार. श्री राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा ही परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवन कार्यावर आधारित कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण 9व्या भागातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. पाठशाळेतून तात्या घरी परतले ते काहीसे चिंताग्रस्त होऊनच. घरात प्रवेश केल्याबरोबर त्यांनी डोईवरचा रुमाल काढला आणि तसाच खुंटीवर टांगून दिला. मग स्वयंपाकघरातल्या स्नानगृहात मुखमार्जन करून झाल्यावर त्यांनी पार्वतीबाईंना विचारलं, पांडुरंग कुठे आहे? पाण्यानं भरलेलं पंचपात्र त्याच्या हाती देत पार्वतीबाई म्हणाल्या, अजून आला नाही तो. आणि तुमच्या आवाजाला काय झालंय आज? आवाज बसलाय माझा. बरं, कुठे गेलाय तो? जाणार कुठे? ती लायब्ररी त्याचं दुसरं घरच झाली आहे ना. तिथला शिपाई जेव्हा लायब्ररी बंद करायला लागेल तेव्हाच हा तिथून बाहेर पडणार. तोपर्यंत जागचा हलायचा नाही. सदान कदा वाचन आणि वाचन. काय एवढं वाचत असतो कुणास ठाऊक. खरोखर पांडुरंगाचं कसलं वाचन चाललं होतं हे कुणालाही सांगता आलं नसतं. तात्यांना मात्र त्या गोष्टीचा अंदाज आला होता. त्याची अफाट ज्ञानसाधना सुरू आहे हे त्यांना माहीत झालं होतं. 1941 साली म्हणजे वयाच्या 21व्या वर्षी जगातल्या अनमोल ग्रंथाचं अध्ययन करण्यासाठी पांडुरंग मुंबईत आला होता. लगेचच त्यानं ग्रंथालयाचा शोध घ्यायला सुरुवात केली होती. गिरगावातली कथा कादंबऱ्याची ग्रंथालयं त्याला मुळीच पुरी पडणारी नव्हती. म्हणून काही दिवसातच तो थेट कुलाब्याच्या रॉयल एशियाटिक लायब्ररीमध्ये जाऊन धडकला होता. पांढरं शुभ्र धोतर, खादीचा तसाच कुर्ता आणि डोईवर गांधी टोपी या अवतारात आलेल्या पांडुरंगाला पाहून ग्रंथपाल काही काळ विचारात पडला होता. कारण रॉयल एशियाटिक लायब्ररीचं सदस्यत्व कुणालाही सहजगत्या मिळत नसे. ज्यांना खरोखर जागतिक साहित्याचा अभ्यास करायचा आहे अशाच अभ्यासकांना तिथे प्रवेश मिळत असे. पांडुरंगालाही अनेक ग्रंथांचा सखोल अभ्यास करायचा होता. त्याचा उद्देश ध्यानात आल्यावर ग्रंथपालानं अल्पकाळातच त्याला त्या विश्वविख्यात ग्रंथालयाचं सदस्यत्व बहाल केलं होतं. पांडुरंगासाठी विश्वज्ञानाचं भांडार खुलं झालं होतं. रॉयल एशियाटिक लायब्ररीचं आजीव सदस्यत्व त्या काळी सामान्य जनांना मिळत नसे. ICS ऑफिसर्स अथवा ब्रिटिश लोक यांनाच आजीव सभासदत्व मिळत असे. परंतु पांडुरंगाचा नियमितपणा आणि जागतिक साहित्याची अभ्यासण्याची ओढ पाहून त्याला त्या भव्य लायब्ररीचं आजीव सदस्यत्वही अल्पवधीत बहाल झालं होतं. रोज सकाळी आपलं आन्हीक उरकून तो लायब्ररीत जायचा ते थेट संध्याकाळी घरी परतायचा. पण त्या दिवशी मात्र रात्रीचे 8 वाजून गेले तरी तो घरी परतला नव्हता. म्हणून तात्या बसक्या आवाजात म्हणाले, रोज तसा लवकर घरी येतो. मी पाठशाळेतून येईपर्यंत तो परतलेला असतो. मग आजच काय एवढा उशीर झाला? पूर्वी एकदा मी त्याला निर्णय सागर छापखान्यात धाडला होता तेव्हाही असाच उशीर केला होता. मागाहून कळलं की तो चालत गेला होता म्हणून. पण आज तसं काही कारण दिसत नाही. ट्रामनं जात येत असतोच की. पार्वतीबाई म्हणाल्या, येईल तर एवढ्यात, काळजी करू नका. काही वेळातच पांडुरंग घरी परतला. पायातल्या वाहना दारामागे काढून ठेवल्या. डोईवरची टोपी खिडकीजवळच्या टेबलावर ठेवून दिली आणि हातपाय धुण्यासाठी तो स्वयंपाकघरात गेला. त्याला आलेलं पाहून तात्यांना एकदम बरं वाटलं. त्यांचे नेत्र सुखावले. वादळात भरकटलेल्या नौकेला अचानक आधार सापडावा तसं तात्यांना झालं होतं. त्यांना एकाएकी पांडुरंगाचा आधार वाटायला लागला होता. का? एकाएकी त्यांना असा आधार का हवा होता? पांडुरंगाला भेटण्यासाठी ते एवढे का सुचले होते? खरं तर त्याविषयीच त्यांना पांडुरंगाशी बोलायचं होतं, लगेचच. म्हणून तो जेव्हा हातपाय धुवून आला तेव्हा तात्या म्हणाले, केवढा उशीर केलास? एकसारखी मी वाट बघत होतो तुझी. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी पांडुरंगानं त्यांनाच प्रतिप्रश्न केला, तात्या, तुमच्या आवाजाला काय झालं? अरे, आज माझा आवाज बसला. प्रवचन करताना आवाज उमटेनासा झाला. त्याविषयीच तुझ्याशी बोलायचं होतं, म्हणून तर तुझी वाट पाहत होतो. गेला होतास तरी कुठे? तो कुठे गेला होता हे तात्यांना सांगणं त्याला शक्य नव्हतं. कारण लौकिकदृष्ट्या तो कुठेही भलतीकडे गेलेला नव्हता. मात्र विचारांच्या वादळात तो कुठल्या कुठे भरगटत गेला होता. विल ड्युरंटनं त्याची अशी अवस्था केली होती.
गेले काही दिवस तो सातत्यानं विल ड्युरंट या पाश्चात्य तत्त्ववेत्त्याच्या वाङ्मयाचं अध्ययन करत होता. त्या तत्त्ववेत्त्यानं पांडुरंगाला भरभरून विचारधन दिलं होतं. लेसन्स ऑफ हिस्ट्री, द रिफॉर्मेशन, द एज ऑफ व्हॉल्टेअर, द स्टोरी ऑफ फिलॉसॉफी, द स्टोरी ऑफ सिव्हिलायझेशन यांच्यासारख्या त्याच्या कित्येक ग्रंथांनी तो अंतर्मुख बनला होता. वंशवृद्धी ज्याप्रमाणे होते त्याचप्रमाणे मनुष्याची प्रज्ञा वृद्धिंगत होत असते. कोणताही मनुष्य सहसा स्वयंभू नसतो. वंश, परंपरा किंवा अनुवंशिक ज्ञान याचा संचय त्याला उपयोगी पडत असतो. त्या बळावरच मनुष्य स्वतःचा उत्कर्ष करत असतो. केवळ श्रीमंतीत आणि उच्च वर्गात जन्मल्यामुळेच तो बुद्धिमान होतो आणि स्वतःचा तसंच घराण्याचा उत्कर्ष साधतो असं नव्हे, तर वंश, परंपरा, संस्कृती हे घटकही महत्त्वाचे ठरतात. याप्रमाणे विल ड्युरंटचे कितीतरी मौलिक विचार त्याच्या मनोपटलावर उमटत होते. विल ड्युरंटचं वाङ्मय वाचताना पांडुरंगाच्या मनात विचारांचा कल्लोळ माजून जायचा. तो भकास बसून राहायचा. ड्युरंटचे विचार आणि कार्य या गोष्टी त्याला मार्गदर्शक वाटायच्या, परंतु मार्गक्रमणेचं साधन त्याला सापडत नव्हतं. माझ्या देशाची संस्कृती भव्य दिव्य आहे, तरीही माझा देशबांधव स्वतःचा उत्कर्ष आजपर्यंत का करू शकलेला नाही? वंश, परंपरा, संस्कृती ह्या गोष्टी मनुष्याच्या उत्कर्षासाठी कारणीभूत ठरत असतील, तर माझ्या माणसाचा उत्कर्ष का होऊ शकला नाही किंवा पुढे का होणार नाही? गेल्या 2000 वर्षात माझा माणूस आत्मविस्मृत बनल्यामुळेच आज त्याच्यावर ही वेळ आलेली आहे. कर्मकांड, जातीभेद, वर्णभेद, दारिद्र्य, उच्च नीचता अशा गोष्टींमध्येच तो अडकून पडलेला आहे. त्यामध्ये स्वतःचा आणि पर्यायानं राष्ट्राचा उत्कर्ष हरवून बसलेला आहे. त्यासाठी एकच उपाय आहे. आपल्या प्राचीनतम भव्य दिव्य वैदिक संस्कृतीवर आलेलं मळभ दूर केलं पाहिजे. काळाचा पडदा दूर सारला पाहिजे. म्हणजे मग त्या ऊर्ज्वस्वल संस्कृतीनं दिलेले विचार सोन्यासारखे तळपायला लागतील. विचारांची प्रभा सर्वत्र फाकेल. मनुष्याचा उत्कर्षकाळ समीप येईल. पण हे सारं कसं काय घडून येणार? मलाच हे कार्य करायचं आहे. माझ्या हातूनच ते कार्य घडून येणार आहे. त्यासाठीच माझा जन्म आहे. हा जन्म मी याच कार्याला वाहून घेणार आहे. अशा विचारांचं वादळ सतत त्याच्या मनात उठलेलं असायचं. कार्य तर ठरलेलं होतं, परंतु प्रारंभ कुठून करायचा हे ठरत नव्हतं. नुसता प्रचलित पद्धतीचा समाजसेवक त्याला मुळीच बनायचं नव्हतं. कारण समाजसेवक हे कित्येक वेळा समाजभक्षक बनत असतात. वेळ कालत परत्वे ते लवचिक बनतात. समाजसेवेतून त्यांचं पैसा किंवा प्रतिष्ठा मिळवण्याचं उद्दिष्ट बनतं. विशिष्ट गटाशी अथवा पक्षाशी त्यांची बांधिलकी राहते आणि त्यातून फक्त स्वार्थ जोपासला जातो हे त्याला माहीत होतं. याशिवाय समाजसेवकाची दुसऱ्याला मदत करण्याची भावना असते. बंधुत्वाच्या भावनेनं तो कार्य करत नसतो. समाजसेवा हा एक व्यवसाय बनतो. पांडुरंगाला ते मुळीच नको होतं. समाजसेवा हा व्यवसाय त्याला करायचा नव्हता, तर तो धर्म म्हणून पाळायचा होता. अखिल मनुष्य जातीच्या कल्याणासाठी असलेल्या वैदिक संस्कृतीची कवाडं सर्वांसाठी खुली करायची होती आणि त्या योगानं एक आदर्श समाजव्यवस्था निर्माण करायची होती. हे कार्य त्यानं कालपरत्वे अंगावर घेतलेलं नसून ते अंतःप्रेरणेनं त्याला स्फुरलेलं होतं. वंश, परंपरा, अनुवंशिकता आणि संस्कृती यातूनच माणूस घडत असतो आणि स्वतःचा त्या प्रमाणात उत्कर्ष साधत असतो. हा विल ड्युरंटचा सिद्धांत पांडुरंगाच्याही बाबतीत खरा ठरणार होता. पवित्र अशा विद्याव्यासंगी घराण्यात त्याचा जन्म झालेला होता. 5 पिढ्यांपूर्वी आठवले घराण्यातले महापुरुष पांडुरंग पंत यांच्यापासून निघालेला गंगोत्रीचा स्रोत निश्चितच पुढे गंगासागर बनणार होता. परंतु कार्यारंभाची गंगोत्री मात्र पांडुरंगाला गवसत नव्हती. विल ड्युरंट वाचून म्हणूनच तो भकास बसून राहायचा. त्या दिवशी रॉयल एशियाटिक लायब्ररीतून बाहेर पडताना देखील त्याच्या मनाची तशीच अवस्था झाली होती. मनामध्ये विचारांचा कल्लोळ माजून राहिला होता. त्या भरात ट्राम पकडून घराच्या वाटेला लागण्याऐवजी त्याचे पाय कुलाबा स्टेशनकडे वळले. त्या स्टेशनाच्या पलीकडे असलेल्या एका बाकावर जाऊन तो बसला. त्याने समोर एक दृष्टिक्षेप टाकला. समोर अथांग सागर पसरला होता. मावळतीचा सूर्य झपाट्यानं त्या अथांग सागरात उतरत होता. उसळलेला सागरसुद्धा त्या तेजोगोलाशी सलगी करू पाहत होता. पश्चिम क्षितिजावर काळपट रंगाचे ढग जमा झाले होते.
ढगांच्या बाजूनं शेंद्री रंगाची उधळण झाली होती. त्यामुळे क्षितिजाला काळपट नारिंगी रंगाची छटा प्राप्त झाली होती. त्या पार्श्वभूमीवर उसळलेल्या सागर लाटा भयावह दिसत होत्या. दूरवरून निघालेल्या त्या महाकाय लाटा किनाऱ्यावर येऊन आदळत होत्या. त्या खळखळाटाचा आवाज वातावरणात घुमत होता. किनाऱ्याशी संगत करताना लाटा फेसाळ बनत होत्या. किनाऱ्याच्या दिशेनं येताना त्या लाटा आपल्याबरोबर कित्येक जीव किनाऱ्यावर आणून सोडत होत्या, तर कित्येक जीव आपल्याबरोबर पुन्हा आत घेऊन जात होत्या. पांडुरंगाचं त्या समुद्र मंथनाकडे फारसं लक्ष नव्हतं, कारण अजूनही त्याचं मन विचार मंथनातच अडकून पडलं होतं. प्राचीन वैदिक संस्कृतीच्या बळावर आधुनिक काळात मानव कल्याणार्थ क्रांती घडवून आणायची असेल तर सर्वप्रथम माणूस घडवायला हवा. संस्कृतीच्या कार्याची धुरा प्रतिकूल परिस्थितीतही वाहून नेण्याची धमक त्याच्याजवळ असायला हवी. भगवंतावर त्याची निष्ठा असली पाहिजे. वैचारिक पातळीवर प्रस्थापितांच्या विरोधात उभं राहण्याचा आत्मविश्वास त्याच्या ठायी हवा. मनात हे विचार चालू असतानाच सांप्रतकालच्या भारतीय संस्कृतीचं चित्र त्याच्या मनश्चक्षुसमोर तरळलं. अलीकडच्या काळात भारतीय संस्कृतीमध्ये परकीयांचे उच्च नीच प्रवाह मिसळले होते. मूळच्या वैदिक, द्रविड आणि पुराण संस्कृतीमध्ये ग्रीक, शक, हूण, आसूर, इस्लाम इत्यादी जमातींनी आणलेली संस्कृती मिसळली होती. तर गेल्या 150 वर्षात युरोपातून आलेल्या संस्कृतीबरोबरच आधुनिक विज्ञानाचं वारंही आलं होतं. या सर्वांचा संस्कार होऊन 20व्या शतकातली भारतीय संस्कृती तयार झाली होती. भोगवादी संस्कृतीनं आणलेल्या आधुनिकतेच्या वाऱ्यामुळे नवजीवन मिळाल्यासारखंही झालं होतं. त्या विज्ञान संस्कृतीमध्ये बहिरंग पार बदलून गेलं होतंच, पण अंतरंगालाही धक्का पोचला होता. भारतात येऊ घातलेल्या त्या आधुनिक समाजरचनेमध्ये मूळची ऊर्ज्वस्वल संस्कृती टिकून राहील किंवा नाही अशी शंका निर्माण झाली होती. संस्कृतीचा विसर पडल्यावर समाजाची खचितच अधोगती होत असते. अशा वेळी सरळ, तर्कशुद्ध आणि वास्तववादी विचारच ही अधोगती थांबवू शकतात. पण त्या विचारांचाही अभाव निर्माण झाला होता. ही परिस्थितीच भारताच्या दैन्यावस्थेचं कारण ठरणार होती. 300 वर्षापूर्वी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. ती गोष्ट समर्थ रामदासांच्या तेव्हाच ध्यानात आली होती. दासबोधामधून त्यांनी या विचाराचं महत्त्व पुन्हा पुन्हा पटवून दिलं होतं. आजही परिस्थिती तशीच आहे. गेल्या काही वर्षात विज्ञानानं प्रगती केली आहे. वर्मांगी विज्ञानानं मानवाला सुख दिलं आहे. पण माणसाचं अंतरंग जसंच्या तसं आहे. त्यामुळे विज्ञान हे वरदान न ठरता शाप ठरण्याचे संकट निर्माण झालं आहे. विज्ञानाला तत्त्वज्ञानाची आणि भक्तीची जोड दिली तरच माणसाचं जीवन खऱ्या अर्थानं समृद्ध होईल. पण इथला माणूस असा बुद्धिवादी का होत नाही? या देशात शंकराचार्यासारखे कठोर बुद्धिवादी झाले. ज्ञानदेवांसारखे परमशुद्ध अध्यात्मवादी झाले. आपले विचार त्यांनी तर्कशुद्ध पद्धतीने समाजासमोर मांडले. तरीही या समाजाची अधोगती का व्हावी? खुळचट कल्पना उराशी बाळगून त्याच मातीतल्या माणसानं आपल्या संस्कृतीवर टीकास्त्र का सोडावं? भारताची भव्य दिव्य संस्कृती चेष्टेचा विषय का व्हावी? याप्रमाणे मनात विचारांचा कल्लोळ माजून राहिला असताना पांडुरंग स्वतःशी म्हणाला, कदापि नाही, मी हे चित्र बदलीन. वैदिक संस्कृतीचं मी पुनरुज्जीवन करीन. त्या योगानं समाजात वैचारिक क्रांती घडवून आणीन. परमेश्वरावर निष्ठा ठेवून वाटेल त्या प्रसंगाला समोर जाणारा धडाडीचा कार्यकर्ता मी तयार करीन. त्याला मी दुःखित पीडित जनतेच्या जवळ घेऊन जाईन. पण असा कार्यकर्ता मिळणार कुठे? समोरचं वादळी दृश्य पाहून त्याच्या मनातल्या विचारांचं वादळ एकाएकी शमलं. समोर अथांग पसरलेल्या सागरानं भेसूर रूप धारण केलं होतं. पाण्याचा खळखळाट वाढला होता. महाकाय लाटा पाण्यावर उसळत होत्या. जणू हजारो अकराळ विक्राळ कालनाग फणा मारीत किनाऱ्याच्या दिशेनं येत होते. त्या राक्षसी लाटांमध्ये अचानक एक नाव हेलकावत येताना त्याला दिसली. परंतु दुसऱ्याच क्षणी ती नाव एका मोठ्या लाटेखाली गडप झाली. थोड्या वेळानं पुन्हा नाव दिसायला लागली. पुन्हा लाटेनं तिला गिळंकृत केलं, पाण्याखाली बुडवून टाकलं. नावाडी मोठ्या हिमतीनं पुन्हा पुन्हा डोकं वर काढत होता आणि लाटा त्याला पुन्हा पुन्हा बुडवीत होत्या. त्या नावाड्याची जिद्द खरोखर वाखाणण्याजोगी होती. त्या महासंकटाशी धैर्यानं तोंड देत तो एकसारखा किनाऱ्याच्या दिशेनं आपली नाव हाकीतच होता. काही वेळातच तो मृत्यूच्या दाढेतून सही सलामत निसटून आपल्या नावेसह किनाऱ्यावर लागला. जीवन मृत्यूचा तो खेळ पाहून पांडुरंग पुरता भारावून गेला.
त्याचं मन एकदम शांत दांत झालं. मनाशी तो म्हणाला, अजून माझा माणूस हिंमत हरलेला नाही. हा बहादर कोळी मृत्यूशी एवढी झुंज देऊ शकतो, तर संस्कृतीच्या कार्यात तो केवढी झुंज देऊ शकेल. अशाच धडाडीच्या लोकांना हाताशी धरलं पाहिजे. हेच खरे संस्कृतीचे रक्षक ठरतील. यांच्या हातून महान क्रांती घडून येईल. माझा कोळी बांधव आज स्वत्व हरवून बसला आहे. लाचारीचं जीणं त्याच्या नशिबी आलं आहे. कान्होजी आंग्रेचा पराक्रम त्याच्या विस्मृतीत गेला आहे. स्वत्वाची त्याला जाणीव करून देण्याचं कार्य मी पुढे करीनच करीन. त्याच्यामधला परमेश्वर त्याला दाखवून देईन. त्यांच्यासह माझ्या देशातल्या सर्व ज्ञाती बांधवांना मी या कार्यासाठी पुकारा देईन. उत्तिष्ठ भारतः म्हणून त्यांची अस्मिता जागवीन. याप्रमाणे विचारांची आंदोलनं मनात चालू असतानाच पांडुरंग आपल्या जागेवरून उठला. विचार मंथनात किती वेळ निघून गेला होता हे त्याला कळलंही नव्हतं. नेहमीपेक्षा आज बराच उशीर झाला आहे हे मात्र त्याला कळून चुकलं. लगबगीनं तो तिथून निघाला होता आणि यथावकाश घरी येऊन पोचला होता. घरी तात्या त्याचीच वाट बघत बसले होते. एवढा उशीर का झाला अशी त्यांनी पृच्छा केली होती. परंतु त्यांना तो कोणतंच समर्पक उत्तर देऊ शकणार नव्हता. म्हणून तात्यांच्या प्रश्नावर तो एवढंच म्हणाला, आज जरा कुलाब्यामध्ये फिरायला गेलो होतो. तात्या म्हणाले, मला वाटलं मागच्यासारखा लायब्ररीतून चालत निघालास म्हणून एवढा उशीर झाला. पांडुरंग काहीच बोलला नाही. तेव्हा तात्या म्हणाले, चल बाहेरच्या खोलीत बसूया. दोघेही बाहेरच्या पलंगावर येऊन बसले. काही क्षण कुणीच काही बोललं नाही. तात्यांना एवढं काय महत्त्वाचं बोलायचं आहे याचा पांडुरंग मनातल्या मनात तर्क बांधत होता. तर पांडुरंगाला ती गोष्ट कशी सांगावी या विचारात तात्या घडून गेले होते. त्यांच्या तंद्रीचा भंग करायला आज तिथे दुसरं कोणीही नव्हतं. नेहमी गजबजून गेलेलं ते घरटं आज काहीसं शांत होतं. घरात ठेपून असलेल्या मंडळींपैकी काही जण शेजारच्या घैसास मामांकडे जाऊन बसले होते, तर काही जण बाहेर फिरायला गेले होते. त्यामुळे त्या पितापुत्रांच्या बोलण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय निर्माण होणार नव्हता. काही वेळानं तात्या घोगऱ्या आवाजात बोलायला लागले. ते म्हणाले, पांडुरंग, तुझ्यावर माझा फार विश्वास आहे, म्हणून मी काय सांगतो ते तू नीट ऐक. आज प्रवचन करताना माझा आवाज एकाएकी बसला. काही केल्या शब्द मुखातून उमटेनात. आजपर्यंत असं कधी झालं नव्हतं, पण आजच एकदम असं का व्हावं? यातून भगवंताला काय सुचवायचं आहे? प्रश्नार्थक मुद्रेनं पांडुरंग त्यांना निहाळत होता. भगवंताला जे काही सुचवायचं आहे ते मला उमजलं आहे. तुझ्यावर सारी जबाबदारी सोपवून या कार्यातून मी निवृत्त व्हावं हेच भगवंताला अभिप्रेत असावं. आजपर्यंत इतकी वर्ष मी सातत्यानं प्रवचनामधून संस्कृतीचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला. आता मात्र माझं कार्य तू पुढे न्यायला हवंस. तूच माझा आशादीप आहेस. करशील ना हे कार्य? ध्यानीमानी नसताना तात्यांनी ही जबाबदारी पांडुरंगावर सोपवली होती. ती जबाबदारी तितक्याच निष्ठेनं आणि नियमानं पुढे वाहून नेणं ही गोष्ट सोपी खासच नव्हती. किंबहुना ती अवघड गोष्ट होती. कितीतरी वर्ष तात्या नित्यनेमानं माधवबागेतील भगवद्गीता पाठशाळा चालवित होते. त्यामध्ये सोमवार ते बुधवार रोज संध्याकाळी 7 ते 8 ते गीतेवर प्रवचन करायचे. प्रत्येक एकादशीलाही संध्याकाळी याच वेळात गीता कथन करायचे. तर दर रविवारी सकाळी 9:30 ते 10:30 ते उपनिषदांवर प्रवचन करायचे. या वेळांमध्ये कधीच बदल होत नसे. तात्यांनी चालवलेली गादी पुढे चालवायची, तर पांडुरंगालाही या नियोजित वेळा पाळाव्या लागणार होत्या. ही मोठी जबाबदारी सांभाळूनच त्याला पुढच्या कार्याची रूपरेषा ठरवावी लागणार होती. पांडुरंगाचं विचारचक्र सुरू झालं. मी जर ही जबाबदारी स्वीकारली तर आत्तापासूनच मला लोकांशी संपर्क साधता येईल. भावी कालात गंगासागरासारखा लोकसागर जमवायचा असेल तर या गंगोत्रीपासूनच प्रारंभ केला पाहिजे. प्रवचनाचं हे माध्यमच गंगोत्री ठरणार आहे. परमेश्वराची तशीच इच्छा असली पाहिजे, म्हणूनच त्यानं तात्यांना तशी प्रेरणा दिली असावी. याप्रमाणे विचार करून पांडुरंग म्हणाला, तात्या, तुमच्या इच्छेनुसार मी ही जबाबदारी अवश्य उचलीन. प्रवचनाच्या माध्यमातून संस्कृती प्रसाराचं कार्य करायला मी सिद्ध आहे. अण्णांची सुद्धा माझ्याकडून तशीच अपेक्षा होती. त्याचं बोलणं ऐकून तात्यांचे नेत्र ओलावले. मोठ्या अभिमानानं आणि समाधानानं ते क्षणकाल पांडुरंगाकडे रोखून बघत राहिले. जणू आपलं सारं आध्यात्मिक तेज नेत्रांच्या माध्यमातून ते पांडुरंगाच्या अंतरंगी उतरवित होते.
पांडुरंगालाही तात्यांची सोज्वळ मुद्रा नेहमीप्रमाणेच अधिक तेजस्वी वाटली. त्यांची गोरीपिट्ट कांती त्याला आज सुवर्णरंगी भासली. त्यानं पुढे तात्यांना विचारलं, केव्हापासून प्रारंभ करायचा? आज शुक्रवार. रविवारी प्रारंभ कर. तो वार उपनिषदांचा असतो. त्या विषयावरच तुला प्रवचन करावं लागेल. तुला विषयाची काही तयारी करायची असली तर त्याची आवश्यकता नाही. बोलेन मी उपनिषदावर. बोलशील बाबा. रोह्यात असताना ऐनवेळीसुद्धा तू वक्तृत्व स्पर्धा गाजवल्या आहेस. चिंतनिकेत वारंवार विचार मांडले आहेस. तेव्हा ही धुरा तू योग्य प्रकारे सांभाळशील याची मला खात्री आहे. एवढं बोलून तात्या त्याच्याकडे कौतुकानं बघत राहिले. आपल्या बुद्धिमान आणि तेजस्वी मुलाबद्दल त्यांना अभिमान वाटायला लागला. त्यांचा आवाज बसल्यानंतर कोणतीही असमर्थता न दर्शवता पांडुरंगानं त्यांच्या कार्याची जबाबदारी उचलली होती. तात्यांना त्याबद्दल मनोमनच समाधान वाटत होतं. हा प्रसंग म्हणजे अन्य संदर्भात इतिहासाची पुनरावृत्ती होत होती. 1895 साली लंडनमधल्या एका म्युझिक हॉलमध्ये हिना हिल नावाची त्या काळची प्रख्यात अभिनेत्री गाणं सादर करत होती. नृत्याभिनय करणारी ही अभिनेत्री खरोखर सुंदर गायची. आपल्या आवाजानं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करायची. त्या रात्री ती अशीच मंत्रमुग्ध करून टाकणारी सुरावट म्हणत होती. तारसप्तकातली सुरावत ती सहजतेनं सादर करत होती. गाण्याबरोबर एका लयीत तिचा पदन्यासही सुरू होता आणि एकाएकी तिचा आवाज बसला. काही केल्या गळ्यातून सूर उमटेनात. कितीतरी वेळ ती गाणं म्हणण्याचा प्रयत्न करत होती, पण सुरांनी तिच्या गळ्याची संगत सोडली होती. भेदरलेल्या अवस्थेत ती स्टेजवर तशीच उभी होती. ते पाहून प्रेक्षकांमध्ये बसलेले रांगडे लोक आरडाओरडा करू लागले, शिट्ट्या मारू लागले. ते पाहून हॅना बावरून गेली. तो सारा प्रकार विंगमध्ये उभ्या असलेल्या स्टेज मॅनेजरच्या ध्यानात आला. तो लगबगीनं हिनाजवळ आला आणि त्याने विचारलं, काय झालं? माझा आवाज बसलाय. काही केल्या गळ्यातून सूर निघत नाही. काय करू? स्टेज मॅनेजर तिला विंगमध्ये घेऊन गेला. मग तिला धैर्य देत म्हणाला, तुमची काहीच चूक नाही, पण तुमचं अर्धवट राहिलेलं गाणं पुरं करायला नको का? मला शक्य नाही हो. हॅनाचे रडवेले बोल ऐकून स्टेज मॅनेजर म्हणाला, छे छे, तुम्ही पुन्हा स्टेजवर जाण्याची आवश्यकता नाही, पण कुणीतरी तुमचं गाणं पुरं केलं पाहिजे. एकदम त्यांचं लक्ष हॅनाच्या छोट्या मुलाकडे गेलं. आपल्या आईला बिलगून तो उभा होता. त्या 5 वर्षाच्या पोरानं आपल्या आईचे कितीतरी प्रयोग विंगेमध्ये उभं राहून बघितले होते. नाटकातले प्रवेश आणि गाणी त्याला तोंडपाठ होती. स्टेज मॅनेजर एकदम उत्साहानं म्हणाला, याला तुमची सारी गाणी तोंडपाठ आहेत. हा स्टेजवर गेला तर तुमची काही हरकत नाही ना? हॅनानं नकारार्थी मान हलवली. तेव्हा त्या 5 वर्षाच्या पोराला स्टेज मॅनेजरनं स्टेजवर आणून सोडलं आणि प्रेक्षकांना उद्देशून तो म्हणाला, हॅना हिल यांचा आवाज एकाएकी बसला आहे. त्यांचं अपुरं राहिलेलं गाणं त्यांचा हा मुलगा पुरा करील. प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्या गजरातच त्या छोट्या मुलानं गाणं म्हणायला सुरुवात केली. त्याची आई ज्या पद्धतीनं गाणं सादर करायची त्याच पद्धतीनं त्यानं गाणं सादर केलं. ते पाहून प्रेक्षक त्याच्यावर बेहद्द खुश झाले. त्यांनी त्याला आणखी गाणी म्हणायला सांगितली. ती त्यानं लगेच सादर केली. तेव्हा त्याच्यावर पैशाची उधळण करून प्रेक्षकांनी आपल्या खुशीची पावती दिली. एकदा नव्हे तर अनेकदा. काही गाण्यांना प्रेक्षकांनी वन्समोर दिला आणि त्या पोरानंही त्यांची मागणी पुरवली. पण गाण्याबरोबर त्यानं काही प्रवेश करून दाखवले, थोडं नाचूनही दाखवलं. विंगमध्ये उभं राहून हॅना आपल्या मुलाचं कौतुक पाहत होती. मगाचे दुःखाश्रू जाऊन तिचे नेत्र आनंदाश्रूंनी भरून आले होते. त्या रात्री तिच्या मुलानं तिची लाज राखली होती. प्रेक्षकांची मनही जिंकली होती. आवाज बसण्याचं निमित्त होऊन त्या रात्री हॅनाचा पाय रंगमंचावरून खाली आला होता, कायमचा. आणि आपल्या आईचा आवाज बसला म्हणून तिच्या मुलानं वयाच्या 5व्या वर्षी अभिनयाच्या क्षेत्रात पाय रोवला होता, तोही कायमचा. भावी काळात सर्वश्रेष्ठ अभिनेता म्हणून विश्वमान्य झालेल्या त्या अभिनेत्याचं नाव होतं चार्ली चॅप्लिन. संस्कृती प्रसाराचं कार्य करता करता वैजनाथ शास्त्री आठवले यांचाही आवाज एकाएकी बसला होता आणि त्यांचा पाय व्यासपीठावरून खाली आला होता, कायमचा. आणि त्याच कार्याची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन त्यांचे अवघे 22 वर्षाचे चिरंजीव पांडुरंग शास्त्री व्यासपीठावर विराजमान होणार होते, तेही कायमचे. संस्कृती प्रसाराच्या कार्याला त्या प्रसंगापासून प्रारंभ होणार होता.
परंतु त्या कार्याचा महामेरू केव्हा होणार होता हे काळच ठरवणार होता. ठरल्याप्रमाणे रविवारी सकाळी 9:30 वाजता पांडुरंग शास्त्री माधवबागेतल्या भगवद्गीता पाठशाळेच्या व्यासपीठावर विराजमान झाले. मांडूक्योपनिषदावरील गौडपादाच्या कारिकापासून त्यांनी प्रवचनाला प्रारंभ केला. गौडपादाचार्य हे शंकराचार्यांचे आजे गुरु. गौडपाद कारिका, मांडुक्य कारिका किंवा आगमशास्त्र या नावानं असलेली कारिका हे गौडपादाचार्यांचे प्रमुख ग्रंथ. प्रवचनाला प्रारंभ करताना पांडुरंग शास्त्रीने गौडपादाचार्याचा थोडक्यात इतिहास कथन केला. गौड देश म्हणजे आजचा बंगाल प्रांत. गौडपादाचार्य हे या गौड देशाचे. पण शारीरिक मीमांसा भाष्य वार्तिकात बालकृष्णानंद सरस्वतींनी म्हटलं आहे की कुरुक्षेत्रातल्या हिरावती नदीच्या काठी हे गौड लोक होते. गौडपादाचार्य हे त्यांच्यामधले प्रमुख होते अशी मतमतांतरं आहेत. त्यांच्या काळाचा मात्र आपल्याला अंदाज बांधता येतो. इसवी सन 200 ते इसवी सन 400च्या सुमारास होऊन गेलेल्या काही बौद्ध लेखकांचा उल्लेख गौडपादाचार्यांनी आपल्या लेखात केला आहे. म्हणजेच त्यांचा काळ इसवी सन 500च्या सुमारास मानायला हरकत नाही. त्यांचं आगमशास्त्र हे मांडुक्योपनिषदावरील भाष्य समजलं जातं. कारण आगमशास्त्रात असलेल्या पहिल्या प्रकरणातील 29 कारिका हा मांडुक्योपनिषदामधलाच भाग आहे. पण ही गोष्ट शंकराचार्य आणि सुरेश्वराचार्य या दोघांना मान्य नाही. त्यांच्या मते हा गौडपादिकारिकेचाच एक भाग आहे. गौडपादकारिकेवर शंकराचार्यांनी भाष्य केलं आहे. त्यात प्रारंभी ते म्हणतात, ओंकार निर्णयकर्ता आणि आत्मतत्वाच्या प्रस्थापनेसाठी पहिलं प्रकरण आहे. अद्वैतही द्वैताप्रमाणे माईक आहे अशी कुणाला शंका आली तर त्याचं निराकरण करण्यासाठी तिसरं प्रकरण आहे. आता आपण पहिल्या प्रकरणापासून प्रारंभ करूया. याप्रमाणे प्रवचनाला प्रारंभ करून पांडुरंग शास्त्रींनी अल्पावधीत साऱ्या श्रोत्यांची मनं जिंकून घेतली. प्रवचन जसजसं पुढे सरकू लागलं तसतसं श्रोते खोलवर गुंगून गेले. त्यांची विद्वत्ता पाहून श्रोते अतिशय भारावून गेले. निरूपण करण्याची पांडुरंग शास्त्रींची पद्धत त्यांना भावली होती. त्या भरात 1 तास कसा निघून गेला हे कुणाला कळलंही नाही. प्रवचन संपलं तेव्हा जो तो पांडुरंग शास्त्रींचं दर्शन घेण्यासाठी पुढे सरसावला. त्यामुळे पांडुरंग शास्त्रींना काहीसं अवघडल्यासारखं झालं. थोरा मोठ्यांनी नमस्कार करणं त्यांना रुचत नव्हतं. परंतु त्या थोरा मोठ्यांचा नमस्कार त्यांच्या वयाला नसून विद्वत्तेला होता. या गोष्टीला पांडुरंग शास्त्री थोडेच थोपवू शकणार होते. हे प्रेम दिवसेंदिवस असंच वाढत जाणार होतं. आत्ता कुठे पूजेला प्रारंभ झाला होता. प्रभू कार्याचा पाया घातला गेला होता. त्यावर ईश्वराला अभिप्रेत असलेल्या फार मोठ्या मानवतेच्या कार्याचा कळस चढणार होता. निरपेक्ष बुद्धीनं आरंभलेल्या ईश्वर प्रेरित कार्याला कार्यसिद्धी मिळत असतेच असते. हे प्रकरण इथेच संपलं. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.